उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या आधी देवेंद्रजींवरती खूप टीका केली, मात्र सामनामधून देवेंद्रजींचं कौतुक करण्यात आलं. उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटतंय का? मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा ते महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे. विधानसभेला फटका बसला, त्याच्यानंतर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्या मध्ये ते आयडिओलॉजिकल आहे, की पर्सनल नाही आहे. तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो. हे आपण किती पाहिलेलं आहे. तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तात्पुरतं त्या गोष्टीसाठी असतं ज्यामुळे यांच्यात वाद होतो. पण शरद पवारांनी सुद्धा RSSचं कौतुक केलं आणि तुम्ही ऐकलं असेल की RSSने विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं, ग्राउंड बेस जाऊन RSSने काम केलं. पवारांकडून RSSचं कौतुक ऐकायला मिळालं, नवल वाटते राजकारणात. मला वाटतं पवारजी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवारजी, आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं. त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं, याचा मला आनंद आहे. पण महाविकास आघाडी एकत्रित राहिलं वाटते, कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतायत, पवार RSSचं कौतुक करतायत, महापालिकेत आदित्य ठाकरे अलीकडे भेटायला लागले साहेबांना, काल मुख्यमंत्री शरद साहेबांना. पवारांनी असंही म्हणलं होतं की जे बीड प्रकरणी ते शांत करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजींची नाही, मुख्यमंत्रीची नाही तर सर्वांची आहे. पूर्ण महाराष्ट्राची आहे. अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच. आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लीगल जे ॲक्शन्स चालू आहेत, पोलीस सगळे लक्ष देत आहेत, त्यांचा आनंद आहे. आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी तुटेल असं संजय राऊत वारंवार म्हणतात, तर काय वाटतं, तुटली तर एकला चलो रे. एकला चलोची भूमिका सगळ्यांनी घेतली. चांगलं आहे, त्यांनी आपल्या पॉलिसीज, आपल्या प्लॅन ऑफ ॲक्शन बनवावे. त्यांच्यासाठी जे चांगलं आहे त्यांनी करावं. आता तुम्ही म्हटले की पुढील काळात निवडणुका कधी होतील, काय वाटतं? मी थोडं विचारून रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.